तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार चुरस आहे। लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत काय निकाल लागणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच सतेज पाटील, हसन मुश्रीफ अशा दिग्गज नेत्यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलंय। बारामतीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय आणि अशा वेळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय निकाल लागू शकतात याचा पत्रकारांनी काय अंदाज वर्तवलाय पाहूयात। त्यामुळे विदर्भानंतर अर्थातच पश्चिम महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचा पट्टा आहे। बारामती ज्याच्याकडे देशाचं लक्ष लागलंय, काका विरुद्ध पुतण्या, पवार विरुद्ध पवार लढत, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत, पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये कुणाच्या बाजूने पत्रकारांचा कल झुकतोय। अनुकूल हा मतदारसंघ मानला जातोय अजित पवारांसाठी। बारामतीचा मतदारसंघ युगेंद्र पवार पहिलीच निवडणूक लढवतायत। युगेंद्र पवार यांच्यासाठी परिस्थिती सध्या तरी प्रतिकूल आहे बारामतीमध्ये, असं चित्र आहे, पत्रकारांचा अंदाज आहे। ज्ञानदा, असं जर झालं तर बारामतीकरांनी दिल्लीत ताई आणि राज्यात दादा असं ठरवलेलं होतं हे स्पष्ट होतंय। कोरेगाव शिंदे विरुद्ध शिंदे लढत, शशिकांत शिंदे महेश शिंदे, अतिशय तगडी फाईट। थोडक्यात खरं तर खासदारकी गेली त्या ट्रम्पेटमुळे शशिकांत शिंदेची, आता शशिकांत शिंदेंका आमदारकी अनुकूल दिसते। महेश शिंदे शिवसेनेचे धनुष्यबाणावरचे उमेदवार आहेत, पण याच महेश शिंदेंसाठी कोरेगाव मतदारसंघातली परिस्थिती काहीशी प्रतिकूल असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। माण खटावमध्ये काय चित्र दिसेल, माण खटावमध्ये करेक्ट कार्यक्रम कुणाचा होणार याची सुद्धा कमालीची उत्सुकता आहे। जयकुमार गोरेंचा हा मतदारसंघ आणि हा मतदारसंघ माण खटावचा आता सुद्धा जयकुमार गोरेंसाठी अनुकूल मानला जातोय आणि प्रभाकर घारगे जे शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती थोडीशी प्रतिकूल असल्याचं चित्र माण खटावमध्ये पाहायला मिळतंय। तर पाटणमध्ये काय होणार, पाटण मतदारसंघाचं चित्र, पाटण मतदारसंघातनं शहाजी पाटील यांच्यासाठी परिस्थिती, शंभूराज देसाई माफ करा, यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल मानली जाते। ते विद्यमान आमदार आहेत, ते मंत्री सुद्धा आहेत। सत्यजित सिंग पाटणकर आणि हर्षल कदम या दोघांचं त्यांना आव्हान आहे, परंतु गड राखतील पाटण मतदारसंघ, शंभूराज देसाई असं चित्र आहे। आनंदला, सत्यजित पाटणकरांनी गणित बिघडवलं हर्षल कदमांचं। इथं जर ती बंडखोरी झाली नसती तर कदाचित शंभूराज देसाईंसाठी ही लढत इतकी सोपी नव्हती। तासगाव कवठे महांकाळ, आर पाटील यांचा मतदारसंघ आणि तासगाव कवठे महांकाळ मध्ये चित्र काय दिसणार। आबांचे सुपुत्र रोहित पाटील पहिली निवडणूक लढवतात आणि आव्हान आहे, तगडं आव्हान आहे माजी खासदार संजय काका पाटील यांचं। संजय काका पाटील नुकतेच लोकसभेला इथून पराभूत झालेत, पण सध्या रोहित पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ अनुकूल मानला जातोय, तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ। त्यामुळे खासदारकी पाठोपाठ पुन्हा एकदा आमदारकीसाठी डेंजर झोन मध्ये संजय काका दिसतात। इंदापूरमध्ये दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील। हर्षवर्धन पाटलांनी कमळाची साथ सोडली। खरं तर त्यांनी सांगितलं होतं आपल्याला कशी झोप लागते वगैरे, पण ते तिकडे गेले। हर्षवर्धन पाटलांसाठी मात्र आता तिकडे पुन्हा एकदा आमदारकीची झोप लागू शकते। अनुकूल अशी परिस्थिती त्यांना शरद पवार यांच्या पक्षामध्ये गेल्यावर असू शकते असा अंदाज आहे पत्रकारांचा।